आज आपण हेअर ट्रान्सप्लांटचा 2 वर्षानंतरचा एक रिझल्ट बघणार आहोत. इट इज ग्रेड 3 to grade 4 नॉर्वूड ग्रेड ॲलोपेशिया ची केस यंग मेल त्यात आलेले आहेत. तर आता त्यांचं फक्त आधी आपण प्री ऑप एकदा बघून घेऊयात आणि मग त्यांचा लगेच इमिजिएटली आपला रिझल्ट पण बघता येईल. हॅलो एव्हरीवन, मी स्वप्नील गोसावी. मी नाशिकपासून खूप लांब अंतरावर असतो, बट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, इंस्टावरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती मी सरांचे खूप रिव्ह्यू बघितले आणि खूप छान रिझल्ट वाटला मला. सो मी सजेस्ट केलं की सरांकडेच ट्रान्सप्लांट करावे. सो यू कॅन सी दिस इज हिज फ्रंट व्ह्यू. फ्रंट पार्ट गेला होता आणि जे सेंट्रल पार्ट आहे तिथं थिनिंग होतं आणि दिस इज हिज क्लोजअप. म्हणजे जो क्लोजअप पार्ट बघितला आपण, हेअरलाईन ड्रॉ केली. हेअरलाईन आपण झिगझॅग ड्रॉ केली होती आणि इथे आपण 2 झोन केले. दिस इज अ सुपर डेन्स झोन आणि इथे जे आहे तिथं आपण गॅप फिलिंग करत असतो. ही जी मागची लाईन आहे एवढा पूर्ण एरिया कव्हर केला आणि सायमल्टेनियसली बघत असाल तर आपण टेम्पोरल लाईन पण त्यांची कव्हर केलेली आहे. सो यू कॅन हॅव अ लुक ॲट द रिझल्ट डायरेक्टली. सो ह्या पद्धतीने सगळं आता त्यांचा रिझल्ट आहे. फ्रंट लाईनमध्ये ॲज आय ऑलवेज से त्याचं हेअरलाईन आपली हिडन आहे. हेअरलाईन दिसत नाही आहे. केस पुढे पडले, जसे नॅचरल केस दिसतात त्या पद्धतीने ते केस पुढे पडलेले पाहिजे. तर ते केस पुढे आलेले आहेत, नाहीतर ते उभे असले तर देन अगेन आर्टिफिशियल किंवा डन लुक येतो. तो लुक याच्यात आपल्याला दिसत नाही आहे. दुसरी गोष्ट, जी हेअरलाईन आहे ती आपण क्लोजअपने जरी बघितली, मी हेअर वरती घेतो त्यांची, यू कॅन सी नाव हिज हेअरलाईन. इट इज इरेग्युलर अँड झिगझॅग. हे सिंगल केस मुद्दाम आम्ही मध्ये टाकले ती लाईन ब्रेक करण्यासाठी. यू कॅन सी हिज हेअरलाईन. सो दिस इज हिज हेअरलाईन जी ऑलमोस्ट नॅचरल आहे. हा अँगल आपण क्रिएट केला आहे आणि हे जे टेम्पोरलचे हेअर्स आहेत हे देखील ट्रान्सप्लांटेड हेअर आहेत. आपण ते क्लोजअपमध्ये पण बघू शकतो. इट इज व्हेरी नाईसली डेन्स. हे केस थोडे ट्रिकी असतात कारण यांचं अँग्युलेशन ऑलमोस्ट 10 to 20 डिग्रीजमध्ये असतं. सो हे केस ह्याच डायरेक्शनमध्ये गेले पाहिजे, देन दे लुक नॅचरल. अदरवाईज इथे टाकणं त्याचं सरळ आले तर ते आर्टिफिशियल लुक दिसतं. सो हा अँगल मेंटेन, डायरेक्शन, डेन्सिटी. अगेन आपण डेन्सिटी जरा क्लोजअप व्ह्यूमध्ये बघूयात. यू कॅन सी द डेन्सिटी. सरळ राहायचं. यू कॅन सी दिस डेन्सिटी जी फ्रंट लाईनची इट इज ॲज गुड ॲज हिज जी मागचे हेअर्स आहेत त्याची, नॅचरल केसांची आणि ह्या केसांची डेन्सिटी सेम आहे. टेक्स्चर इज ऑल्सो सेम. सो हा झाला फ्रंट पार्ट आणि हा झाला इकडच्या टेम्पोरलची पण लाईन आपण बघून घेऊयात. सो दिस टेम्पोरल लाईन ऑल्सो, टेम्पोरल हेअर्स ऑल्सो. हे सगळे ट्रान्सप्लांट, इथून मागचे हे ट्रान्सप्लांटेड हेअर आहेत, एवढा झोन. सो हे आपण ट्रान्सप्लांट केलेले हेअर्स आहेत. ह्या परत इकडचा अँगल बनवला आहे आपण टेम्पोरल. आपण डोनर एरिया देखील बघून घेऊ त्यांचा. आता त्याच्यात कुठंच वाटत नाही की हेअर इथून हेअर्स काढलेले आहेत म्हणून. आपण क्लोजअप व्ह्यू जरी बघितला देन ऑल्सो त्याच्यात कोणत्याही प्रकारचा असा बॉल्ड पॅच किंवा एक मोठा एकाच ठिकाणी केस काढलेला एरिया असं काहीही दिसत नाही. आता याने थोडासा मिलिटरी कट ठेवलेला आहे तरी देखील खूप काही कळून येत नाही आहे. नॉर्मली जर केस आपण लांब ठेवले तर ते जाणून देखील येत नाही. आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता, एकदम नॅचरल रिझल्ट आहे. खूप अशी छान डेन्सिटी आणि सरांचं पण असं म्हणणं आहे की आयुष्यभर अशीच राहील मरेपर्यंत. सो छान वाटलं मला. सर्वांनी या आणि एकदा ट्राय करा.